राज्यात 28,500 कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। मात्र यावर वित्त व नियोजन विभागाने आक्षेप घेतलेला होता। महाविकास आघाडीच्या कार्यकाळात यावर बंदी देखील आणण्यात आलेली होती। बघा, कर्ज घेऊन ह्या सगळ्या दिवाळी साजरी करण्याचा, सण साजरा करण्याचा प्रयत्न बीजेपी करते आहे हे तर स्पष्ट आहे। आपण समृद्धी मार्गाची चर्चा केली तर 75,000 कोटीचं त्याच्यावर कर्ज घेतलेलं आहे आणि ज्या पद्धतीची लूट आता त्या रस्त्यावर होत चाललेली आहे आणि हे सगळं कर्ज घेऊन दिवाळी साजरी करण्याची जी परंपरा आहे, राज्याच्या जनतेवर, देशाच्या जनतेवर कर्ज वाढवणं ही भूमिका घेऊन आणि त्या डेव्हलपमेंटच्या नावाने ते प्रकल्पच लुटून टाकायचा आणि प्रकल्पामध्ये अनेक डिफॉल्ट ठेवायचे। आज समृद्धी मार्गावर रोज एक ऍक्सिडेंट होतो, अनेक लोकांचा जीव गेला, अनेक लोक हॉस्पिटलमध्ये कोट्यावधी रुपये त्यांचे खर्च झाले। रस्ते मरण्यासाठी नाही केले जात, रस्ते सुविधेसाठी केले जातात, पण त्याच्यातून झालेला भ्रष्टाचार हा महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळे जनतेचा जीव जातो आहे। आणि आज जी काही परिस्थिती, आपण नागपूर शहरातलं चित्र पाहिलं, आपण नागपूरमध्ये आहोत, त्यावेळेस सगळे सनामधन्य नेते भाजपचे हे जे सिमेंट रस्ते हेही सगळे कर्ज रूपाचे आहे, हे काही याचे नाही आहेत। वेगळ्या वेगळ्या देशातून कर्ज आणून यांनी नागपूर शहराला आम्हीच विकास करू शकतो असं सांगतात। आज यांनी सांगितलं की 80 वर्ष हे रस्ते टिकतील। आता तुम्ही नागपूर बघा, सगळे ढिगळं लावलेलं आहे, सगळे रस्ता जाम करून ठेवलेला आहे। माझ्याच घरासमोरचं चित्र आपण पहा, हे आता 2-3 वर्षाच्या पहिला हा रस्ता झाला आणि या सिमेंट रस्त्याला गड्डे पडले। हा जो भ्रष्टाचाराचं जे फॉर्म्युला बीजेपीने निवडलेला आहे, सिमेंटच्या नावानं सिमेंट कंपन्याकडून भ्रष्टाचार, कमिशन खाल्लं जातं, रस्त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरकडून कमिशन खाल्लं जातं आणि म्हणून त्याचे परिणाम आहेत की असे घाणेरडे रस्ते आणि लोकांचा जीव या रस्त्यामध्ये जातो आहे। तर हे जे भ्रष्टाचाराचं भाजपने जे मोहीम चालू केलेली आहे आणि जनतेच्या नावाने कर्ज घेऊन जे लूटपाट चालू केलेली आहे आणि टॅक्स रूपानं सगळे टॅक्सेस वाढलेले आहेत, टॅक्स रूपाने जनतेच्या खिशातले पैसे लुटले जातात असं चित्र आपण पाहतोय।